नमस्कार. आपल्यापैकी अनेकांच्या घरात कुणाला तरी मधुमेह असतो आणि आपल्याला कुठेतरी वाटत राहतं की ही एक प्रकारे आपली ही नियती आहे. हो, की एक दिवस आपल्यालाही हा आजार होणारच. बरोबर. पण आज आपण ज्या माहितीवर बोलणार आहोत ती ही कथा पूर्णपणे बदलू शकते. हो, कारण आपल्या डोक्यात एक गोष्ट अगदी पक्की बसलेली आहे की टाईप 2 मधुमेह हा अनुवांशिक आहे. म्हणजे तो पिढ्यानपिढ्या चालत येतो. पण हे पूर्ण सत्य नाही. एक्झॅक्टली. आणि म्हणूनच आज आपण जेसी एनशॉज यांच्या ग्लुकोज रेव्होल्यूशन या चळवळीतील काही मुख्य कल्पनांवर फोकस करणार आहोत. त्या एक फ्रेंच बायोकेमिस्ट आहेत आणि त्यांचं म्हणणं आहे की हा आजार फक्त औषधांनी नाही तर जीवनशैलीतील काही सोप्या बदल्यांनी उलटवता येऊ शकतो. हो. तर चला या गोष्टीचा जरा खोलात जाऊन विचार करूया की यात नक्की कितपत तथ्य आहे. आणि हा विषय खरंच खूप महत्वाचा आहे. कारण आकडेवारी पाहिलीत तर जगात आज 53 कोटींहून अधिक लोकांना टाईप 2 मधुमेह आहे. बापरे. आणि आणखी 54 कोटी लोक प्री डायबेटिक आहेत. म्हणजे जवळजवळ की हा आजार अनुवंशिक आहे. म्हणजे माझ्या आई वडिलांना मधुमेह असेल तर तो मला होणारच. हे खरं नाहीये का? नाही. हे 100% खरं नाही. म्हणजे बघा, जनुकांचा थोडा वाटा नक्कीच आहे, पण तो खूप कमी आहे. अच्छा. या व्हिडिओमध्ये या गैरसमजाला छेद देणारे काही ठोस पुरावे दिले आहेत. पहिला आणि सर्वात मोठा पुरावा तर आपल्या डोळ्यांसमोर आहे. पूर्वी टाईप 2 मधुमेहाला काय म्हणायचे आठवते? ॲडल्ट ऑनसेट डायबिटीज. हो, कारण तो फक्त प्रौढांना किंवा वयस्कर लोकांना व्हायचा. बरोबर. पण आजची परिस्थिती काय आहे? आजकाल 5 वर्षांच्या मुलांनाही हा आजार होतोय. हो, हे मी ऐकलंय. आता सांगा, गेल्या 30-40 वर्षात आपली जनुके म्हणजे आपली जीन्स इतके बदलले असतील का? नाही, शक्यच नाही. एवढ्या कमी वेळात जनुकीय बदल नाही होत. पण आपलं खाणं-पिणं बरोबर. आणि आपली जीवनशैली मात्र पूर्णपणे बदलली आहे. म्हणजे प्रॉब्लेम जनुकांमध्ये नसून जेवणात आहे. तुम्ही अगदी अचूक मुद्दा पकडलाय आहे. आणि दुसरा पुरावा मिळतो जुळ्या भावंडांवर केलेल्या अभ्यासातून. अच्छा. त्यात काय दिसलं? ज्यांचे DNA तंतोतंत सारखे असतात, त्यांपैकी एका जुळ्या भावंडाला मधुमेह असला तरी दुसऱ्याला तो असेलच असं नाही. म्हणजे इथेही जीवनशैलीचा फरक पडतो. हो, यावरून स्पष्ट होतं की जीवनशैली आणि आपलं वातावरण हे जनुकांपेक्षा जास्त प्रभावी घटक आहेत. हे खूपच महत्वाचं आहे. म्हणजे आपल्या हातात बरंच काही आहे, पण यावरचा सर्वात खात्रीशीर पुरावा कोणता? सगळ्यात महत्वाचा पुरावा म्हणजे शेकडो स्टडीजमधून हे सिद्ध झालंय की खाण्याच्या सवयी बदलल्या की टाईप 2 मधुमेह नियंत्रणात आणता येतो. त्याला वैद्यकीय भाषेत रेमिशन म्हणतात. रेमिशन? म्हणजे रक्तातील साखरेची पातळी औषधांशिवाय सामान्य होते? हो, आणि विचार करा, जर हा आजार पूर्णपणे जनुकीय असता तर तो असा उलटवता आला असता का? नाही, कधीच नाही. म्हणजे ही एक प्रकारची जन्मक्रिप नाहीये. ही कल्पनाच खूप दिलासादायक आहे. पण मग प्रश्न पडतो की शरीरात नेमकं काय बिघडतं? ग्लुकोज आणि इन्सुलिनची ही केमिस्ट्री आहे तरी काय? चला, ते एकदम सोप्या भाषेत समजून घेऊ. ग्लुकोज म्हणजे आपल्या शरीराची मुख्य ऊर्जा. जसं गाडीसाठी पेट्रोल. ओके. आपण जे काही खातो, विशेषतः पोळी, भात, पास्ता, बटाटे आणि साखर असलेले पदार्थ म्हणजे फळं, मिठाई, केक. म्हणजे ज्याला आपण कार्ब्स म्हणतो. हो, या सगळ्याचं रूपांतर शेवटी ग्लुकोजमध्ये होतं. आणि ही ऊर्जा आपल्याला प्रत्येक कामासाठी लागते. म्हणजे विचार करण्यासाठी, चालण्यासाठी, अगदी आता आपण बोलतोय त्यासाठी सुद्धा. मग समस्या कुठे सुरू होते? समस्या तेव्हा सुरू होते जेव्हा हे पेट्रोल गरजेपेक्षा जास्त होतं. जेव्हा आपण जास्त प्रमाणात कार्ब्स खातो, विशेषतः प्रक्रिया केलेले, तेव्हा रक्तातील ग्लुकोजची पातळी वेगाने वाढते. त्यालाच ग्लुकोज स्पाइक म्हणतात. बरोबर. व्हिडिओमध्ये एक छान उपमा दिलीय. झाडाला जगण्यासाठी पाणी हवं, पण तुम्ही गरजेपेक्षा जास्त पाणी दिलं तर त्याची मुळं सडून जातात आणि ते मरून जातं. अगदी. म्हणजे अति तेथे माती हा नियम इथेही लागू होतो. शरीराला ग्लुकोज हवं, पण खूप जास्त झालं की ते विषासारखं काम करतं. बरोबर. हे ग्लुकोज स्पाइक्स आपल्या शरीरात एक प्रकारची सूज निर्माण करतात. आपल्याला थकवा आणतात, मूड स्विंग्स होतात. आणि सारखं काहीतरी गोड खाण्याची इच्छा होते. हो, ती क्रेविंग. थांबा, म्हणजे शरीर स्वतःचं हे वाढलेलं ग्लुकोज बघून एक प्रकारचा डॅमेज कंट्रोल मोडमध्ये जातं का? हे इन्सुलिन काय आहे आणि ते कुठून येतं? अगदी. जेव्हा रक्तातील ग्लुकोजची पातळी वाढते तेव्हा आपल्या स्वादुपिंडाला म्हणजे पॅन्क्रियाजला सिग्नल मिळतो आणि ते इन्सुलिन नावाचा हॉर्मोन तयार करतं. ओके. इन्सुलिन एका वाहतूक पोलिसासारखं काम करतं.
ते रक्तातील अतिरिक्त ग्लुकोजला म्हणतं, चला तुमची जागा इथे नाहीये. म्हणजे ते ग्लुकोजला जा तुझ्या जागेवर जाऊन बस असं सांगतं. हो, अगदी तसंच. ते त्या अतिरिक्त ग्लुकोजला उचलून यकृत, स्नायू आणि चरबीच्या पेशींमध्ये साठवतं. म्हणजे नंतर वापरण्यासाठी. ही तर एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. हो, आणि खूप महत्वाची. पण मग ह्यात बिघाड कुठे होतो? इथेच इन्सुलिन रेझिस्टन्सची गोष्ट येते, बरोबर? हे समजायला थोडंसं कठीण वाटतं. यासाठी व्हिडिओमधलं कॉफीचं उदाहरण खूप मदत करतं. समजा तुम्ही आज पहिल्यांदा कॉफी प्यायलात. तुम्हाला एका कपाने सुद्धा खूप फ्रेश वाटेल, दिवसभर जागं राहिल्यासारखं वाटेल. पण जर तुम्ही रोज कॉफी प्यायला लागलात तर काही महिन्यांनी काय होईल? मग एका कपाने काहीच फरक पडणार नाही. तीच तरतरी येण्यासाठी 3-4 कप कॉफी लागेल. शरीराला त्याची सवय होऊन जाते. बरोबर. त्याच सवयीला आपण रेझिस्टन्स म्हणतो. आपलं शरीर कॉफीला रेझिस्टंट होतं. अच्छा, तसंच इन्सुलिनच्या बाबतीत होतं? हो, जेव्हा आपण सतत ग्लुकोज स्पाइक्स देणारे पदार्थ खातो तेव्हा शरीरात सतत जास्त प्रमाणात इन्सुलिन तयार होत राहतं. हळूहळू आपल्या पेशी त्या इन्सुलिनच्या सततच्या आवाजाकडे दुर्लक्ष करायला लागतात. म्हणजे पेशी बहिऱ्या होतात. इन्सुलिन दार ठोठावत राहतं, ग्लुकोज घ्या, पण पेशी ऐकतच नाहीत. अगदी अचूक. आणि मग तेच काम करण्यासाठी स्वादुपिंडाला आणखी जास्त दुप्पट-तिप्पट इन्सुलिन तयार करावं लागतं. यालाच इन्सुलिन रेझिस्टन्स म्हणतात. हो, आणि हे एक दुष्ट चक्र आहे. जास्त ग्लुकोज, मग जास्त इन्सुलिन, मग जास्त रेझिस्टन्स. आणि मग आणखी जास्त इन्सुलिन. आणि एक वेळ अशी येते की स्वादुपिंड थकून जातं. बरोबर. आणि ते पुरेसं इन्सुलिन तयार करू शकत नाही आणि मग रक्तातील ग्लुकोजची पातळी वाढलेलीच राहते. हीच मधुमेहाची सुरुवात आहे. ही प्रक्रिया हळूहळू घडते. म्हणजे याचे टप्पे असतात का? हो, इन्सुलिन रेझिस्टन्स हा एक स्पेक्ट्रम आहे. सुरुवातीला एखादी व्यक्ती निरोगी असते, मग रेझिस्टन्स वाढतो तेव्हा प्री डायबेटिक अवस्था येते, आणि जेव्हा रेझिस्टन्स खूप वाढतो तेव्हा टाईप 2 डायबेटिक निदान होतं. हो, आणि डॉक्टर हे कसं मोजतात? आपण नेहमी ऐकतो की उपाशीपोटी साखर तपासली जाते. बरोबर. डॉक्टर फास्टिंग ग्लुकोज लेवल तपासतात. ती जर 100च्या खाली असेल तर निरोगी, 100 ते 126च्या दरम्यान असेल तर प्री डायबेटिक, आणि 126च्या वर गेली तर मधुमेह. हो. पण व्हिडिओमध्ये असं म्हटलंय की यापेक्षा एक चांगली चाचणी आहे जी ही समस्या लवकर ओळखू शकते. हो, आणि ती म्हणजे फास्टिंग इन्सुलिन लेवल तपासणे. गंमत अशी आहे की रक्तातील ग्लुकोजची पातळी वाढण्याच्या अनेक वर्ष आधीच इन्सुलिनची पातळी वाढायला लागलेली असते. अच्छा, असं का? कारण शरीर ग्लुकोज नियंत्रणात ठेवण्यासाठी ओव्हरटाईम करत असतं, जास्त इन्सुलिन तयार करत असतं. त्यामुळे इन्सुलिनची पातळी तपासल्यास ही समस्या मुळातच ओळखता येते. पण हे आकडे ऐकताना 100 आणि 126 यात इतका फरक वाटत नाही. मग डॉक्टर एवढी चिंता का करतात? या छोट्या फरकामुळे आरोग्यावर इतका मोठा परिणाम कसा होतो? प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. कारण आपल्याला आकडे मोठे वाटत नाहीत, पण शरीरासाठी ते खूप मोठे आहेत. यासाठीच व्हिडिओमध्ये साखरेच्या खड्यांचे एक खूप प्रभावी उदाहरण दिलं आहे. ओके. एका निरोगी व्यक्तीच्या संपूर्ण रक्तात, म्हणजे साधारण 5 लिटर रक्तात अंदाजे किती ग्लुकोज फिरत असेल? काही अंदाज? मला वाटतं काही चमचे तरी असेलच. नाही, फक्त एका साखरेच्या खड्या इतकीच ग्लुकोज असते. काय सांगताय? फक्त एक खडा संपूर्ण शरीराच्या रक्तात? हे तर अविश्वसनीय आहे. हो, आपलं शरीर इतकं संवेदनशील आहे. आता विचार करा, ज्या व्यक्तीला टाईप 2 मधुमेह आहे त्यांच्या रक्तात किती ग्लुकोज असेल? मग तर नक्कीच 4-5 खडे असतील. नाही, त्यांच्या रक्तात फक्त 1.5 साखरेच्या खड्या इतकी ग्लुकोज असते. फक्त 1.5? म्हणजे फरक फक्त अर्ध्या खड्याचा आहे. आणि त्या अर्ध्या खड्यामुळे अंधत्व, किडनीचे आजार किंवा अवयव कापण्यासारख्या गोष्टी होऊ शकतात. हो. हे खरंच अविश्वसनीय आहे. यावरून या समस्येची तीव्रता लक्षात येते. तो छोटासा फरक शरीरासाठी खूप मोठा आहे. ते अतिरिक्त अर्धी साखरेची खडी आपल्या रक्तवाहिन्या आणि पेशींना हळूहळू आतून पोखरत असते. हे उदाहरण ऐकल्यावर या समस्येचं गांभीर्य खऱ्या अर्थाने लक्षात येतं. तर मग या सगळ्याचा अर्थ असा आहे की आपलं मुख्य ध्येय कार्ब्स पूर्णपणे बंद करणे हे नसावं, तर हे ग्लुकोज स्पाइक्स टाळणे हे असावं. तुम्ही या चर्चेचा सार सांगितला आहे. मुख्य धोरण हेच आहे. आहारातले स्टार्च आणि साखरेचं प्रमाण कमी करून प्रथिनं म्हणजे प्रोटीन्स, निरोगी चरबी आणि फायबर असलेले पदार्थ जास्त खावेत. कारण हे पदार्थ रक्तातील साखर वेगाने वाढवत नाहीत. बरोबर. उदाहरणार्थ नाश्त्याला जॅम टोस्ट आणि संत्र्याचा रस घेतला तर ते जवळजवळ 100% कार्ब्स आहेत. त्याने मोठा ग्लुकोज स्पाइक येतो. त्याऐवजी काय खाऊ शकतो? त्याऐवजी उकडलेली अंडी, दही
किंवा मोड आलेली कडधान्य खाल्ली तर त्यात प्रथिनं आणि फायबर असल्यामुळे ग्लुकोज हळूहळू रक्तात मिसळते आणि स्पाइक टाळला जातो. हे तर खूपच व्यावहारिक वाटते. व्हिडिओमध्ये 4 अत्यंत सोप्या हॅक्स सांगितल्या आहेत, ज्या कोणीही करू शकतं. हो, आणि त्या खरंच खूप सोप्या आहेत. पहिली हॅक, गोड नाश्त्याऐवजी तिखट किंवा मसालेदार नाश्ता करणे. म्हणजे पोहे, उपमा, धिरडी, अंडी. हो, दिवसाची सुरुवातच ग्लुकोज स्पाइकने न करणे हे खूप महत्वाचं आहे. ही तर आपल्या भारतीय संस्कृतीत आहेच. आपण सहसा नाश्त्याला गोड खात नाही. दुसरी हॅक कोणती? दुसरी, दिवसातून एकदा कोणत्याही एका जेवणापूर्वी विनेगर घेणे. 1 चमचा विनेगर पाण्यात मिसळून प्यायल्याने जेवणानंतरचा ग्लुकोज स्पाइक 30% कमी होऊ शकतो. पण 1 चमचा विनेगरने इतका फरक पडू शकतो? हे काही घरगुती टोटक्यासारखं नाही वाटत का? यामागे काही विज्ञान आहे का? चांगला प्रश्न आहे. यामागे विज्ञान आहे. विनेगरमधील ॲसिटिक ॲसिड आपल्या पोटातील एन्झाईम्सची क्रिया मंदावते. ज्यामुळे स्टार्च आणि साखरेचे ग्लुकोजमध्ये रूपांतर हळू होते. अगदी बरोबर. त्यामुळे ग्लुकोज रक्तात हळूहळू मिसळते. वाह, ठीक आहे. तिसरी हॅक? तिसरी, दुपारच्या किंवा रात्रीच्या जेवणाआधी स्टार्टर म्हणून काहीतरी भाजी खाणे. साधं सॅलेड किंवा कोशिंबीर. अच्छा, त्यामुळे काय होतं? भाज्यांमधील फायबर आपल्या आतड्यात एक चिकट जाळी तयार करते, ज्यामुळे ग्लुकोजचे रक्तातील शोषण पुन्हा एकदा मंदावते. म्हणजे जेवणाची सुरुवात भाजीने करायची. आणि चौथी? चौथी आणि कदाचित सर्वात सोपी, दिवसातून एका जेवणानंतर फक्त 10 मिनिटे चालणे. फक्त 10 मिनिटे? आपण तर ऐकतो की तासभर व्यायाम करायला हवा. 10 मिनिटांनी काय होणार? जेवणानंतर लगेच चालण्याने खूप फरक पडतो, कारण जेवणातून आलेलं ग्लुकोज जेव्हा रक्तात पोहोचतं तेव्हा आपल्या चालण्यामुळे काम करणारे स्नायू ते थेट वापरून टाकतात. एक्झॅक्टली, ते रक्तात साठून राहत नाही आणि स्पाइक टाळला जातो. म्हणजे या 4 उपायांपैकी सुरुवात करण्यासाठी सगळ्यात सोपं आहे जेवणानंतर 10 मिनिटं चालणं. नक्कीच. आणि या अभ्यासाचे रिझल्ट्स आश्चर्यकारक आहेत. या 4 सोप्या हॅक्सचा वापर करून फक्त 4 आठवड्यांत मधुमेह असलेल्या 41% सहभागींच्या प्रकृतीत सुधारणा दिसून आली. कोणतंही कडक डाएट नाही, महागडे पदार्थ नाहीत, फक्त या 4 सवयी. हो. यातला एक अनुभव तर खूप बोलका आहे. एका व्यक्तीला त्यांच्या आहारात तज्ज्ञांनी सांगितलं होतं की तुमचं मेटाबॉलिझम बदलणं हे तेलवाहू जहाजाची दिशा बदलण्यातकं कठीण आहे. हो, म्हणजे जवळजवळ अशक्य. पण त्या व्यक्तीने या पद्धतीचा अवलंब केला आणि त्यांना फक्त 4 दिवसांत फरक जाणवला आणि 4 महिन्यांत त्यांचा HbA1c 9.6 वरून 4.7 वर आला. थांबा, हे HbA1c म्हणजे काय आहे? हा आकडा इतका महत्वाचा का आहे? HbA1c म्हणजे तुमच्या 3 महिन्यांच्या सरासरी रक्तातील साखरेचा रिपोर्ट कार्ड आहे. फास्टिंग ग्लुकोज फक्त त्या क्षणाची पातळी दाखवते. पण HbA1c मागच्या 3 महिन्यांचं चित्र स्पष्ट करतं. हो, साधारणपणे 6.5च्या वर असल्यास मधुमेह मानला जातो. त्या व्यक्तीचा आकडा 9.6 वरून 4.7 वर आला, जो पूर्णपणे निरोगी पातळी आहे. म्हणजे ते आता मधुमेही राहिलेले नाहीत. बरोबर. आणि त्यांनी 25 किलो वजनही कमी केलं. हे खूप प्रेरणादायी आहे. याचा अर्थ योग्य माहिती आणि छोट्या बदलांनी मोठं परिवर्तन शक्य आहे. तर आजच्या चर्चेचा सारांश असा की टाईप 2 मधुमेह हा अटळ नाही. तो केवळ अनुवंशिक आजार नाहीये, तर तो मोठ्या प्रमाणात जीवनशैलीवर अवलंबून आहे. आवडते पदार्थ पूर्णपणे न सोडता ते कधी आणि कशासोबत खायचे यावर लक्ष केंद्रित करणं महत्त्वाचं आहे. हो, ग्लुकोज स्पाइक्स नियंत्रणात ठेवल्यास या समस्येवर मात करता येते. आणि याला एका मोठ्या दृष्टिकोनातून पाहणंही गरजेचं आहे. ही केवळ व्यक्तीची चूक नाहीये, आपलं आधुनिक खाद्य वातावरण, जिथे आकर्षक पण अनारोग्यकारक पदार्थ सहज उपलब्ध आहेत. आणि त्यांची आक्रमकपणे विक्री करणाऱ्या कंपन्याही याला जबाबदार आहेत. हो, त्यामुळे वैयक्तिक शिक्षणासोबतच व्यवस्थेत बदल घडवणंही आवश्यक आहे, जेणेकरून आपल्या पुढच्या पिढीला 50व्या वर्षी मधुमेह होणार नाही. अगदी बरोबर. या माहितीमध्ये आपण पाहिलं की आहारातील छोटे बदल शरीरावर किती मोठा परिणाम करू शकतात. यातून एक महत्त्वाचा प्रश्न निर्माण होतो. जर खाण्यापिण्याच्या सवयींमध्ये एवढे छोटे बदल इतके प्रभावी ठरू शकतात, तर आपल्या दैनंदिन जीवनातील अशा आणखी कोणत्या सवयी असतील ज्या वरवर पाहता आरोग्याशी संबंधित वाटत नाहीत, पण ज्यांचा पुनर्विचार केल्यास आपल्या एकूण आरोग्यावर आणि जीवनावर सकारात्मक परिणाम होऊ शकतो?